प्रसारित करत आहोत CMEGP अर्थात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना याविषयी जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरीच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांची श्रीनिवास जरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत. संकलन रश्मी वैशंपायन यांचं. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरीच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी आलेल्या आहेत आणि आपण एकूणच त्यांच्याकडून उद्यमशीलता आणि शासनाचं त्या संदर्भात विविध माध्यमातून होणारं सहकार्य याविषयी जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं स्वागत करतो. मॅडम, नोकरी, शेती, उद्योग ह्या अशा करिअरच्या वाटा असतात. सर्वसामान्य माणसं नोकरी पत्करायचाच प्रयत्न करतात आणि उद्योगाकडं जायचं का या संभ्रमातच अनेक वर्ष निघून जातात आणि त्यामुळं उद्योग मनात असून सुद्धा करता येत नाही बऱ्याच लोकांना. पण तरी त्याचं कारण आहे की उद्योगच का करावा हे लोकांना समजलेलं नसतं. तर एकूणच उद्योग उभारणी या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर तो उद्योग का करावा नोकरी किंवा अन्य काही गोष्टींपेक्षा, काय सांगता येईल? यामध्ये आपण जर बघायला गेलो तर आज जरी व्यवसायाच्या विविध संधी असल्या तरी सुद्धा आज वाढती लोकसंख्या विचारात घेता किंवा वाढती बेरोजगारी लक्षात घेता प्रत्येकाला त्याच्या क्वालिफिकेशन्स प्रमाणे जॉब सापडणं हे अशक्य आहे. आणि दुसरं म्हणजे की जॉब जरी सापडला तर तो त्याच्या लायकीचा असेल असं पण आपण सांगू शकत नाही. हे कारण आहे. पुढचं कारण आहे की उद्योग हा एक असा करिअरचं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा विकास तर करताच, पण शिवाय त्याच्याबरोबर अनेकांना रोजगार निर्माण करून देत असता. म्हणजे तुम्ही स्वतःच्या कुटुंबाबरोबर दुसऱ्यांच्या कुटुंबाचे पण पोशिंदा असता. तर हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. तर हे एक कारण आहे की उद्योगामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करिअर करू शकता. आणि दुसरं म्हणजे जो काही नोकरी करत असतो एखादी व्यक्ती, तर तिचं जे काही डिवोशन असेल कामातलं किंवा त्याची क्रिएटिव्हिटी असेल तर ह्याचा फारसा विचार त्या नोकरीमध्ये केला जात नाही. म्हणजे ऑफकोर्स प्रायव्हेट सेक्टरमध्ये होत असेल पण शासकीय किंवा इतर क्षेत्रात केला जात नाही. पण उद्योगामध्ये असं नाही. उद्योगामध्ये तुम्ही जेवढं जास्त डिवोशन द्याल, जेवढं जास्त क्रिएटिव्ह काम कराल तर त्याचा फायदा तुम्हालाच होत असतो. तर थोडक्यात यामध्ये जेवढं तुम्ही काम कराल उद्योगामध्ये तर त्याच्या दृष्टिकोनातून जे काही रिटर्न्स मिळणार आहेत ते आर्थिक स्वरूपातले असतील, मानसिक समाधान असेल तर हे सगळं तुम्हाला मिळत असतं. तर त्यासाठी उद्योग करणं हे खूप मोठा महत्त्वाचा उद्योगाचा फायदा आहे. दुसरं म्हणजे की टॅक्स पेईंग कॅपॅसिटी जी असते ती उद्योगाची खूप चांगली असते. जे आम्ही सरकारी किंवा इतर जे नोकर असतात त्यांच्या कम्पेअर टू तो डायरेक्ट टॅक्स पे करतो तो शासनाला आणि शासनाच्या विकासातला तो खूप मोठा एक नेशन डेव्हलपमेंटमधला तो खूप मोठा घटक असतो. तर तो जो हे आहे तर ते खूप चांगला रोल प्ले करतात हे उद्योग जगतातले सगळे लोक असतात. तर तुम्ही आता म्हणलात की मराठी माणसाच्या मनात असून सुद्धा लोक आपली उद्योगात का जात नाहीत. तर बेसिकली मला इथं रत्नागिरी विषयी किंवा कोकणाविषयी पर्टिक्युलरली सांगायचं असं वाटतं की आपली जी मानसिकता आहे तर ती मानसिकता नॉर्मली अशी असते की घरात म्हणजे उद्योग सुरू करायला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन उद्योजकीय घडवलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा पाठिंबा जो कुटुंब असतं तो सुद्धा आपल्याला मिळवता आला पाहिजे. तर नॉर्मली मराठी माणसाचं हे असं असतं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो कुठेतरी त्याला चिकटवणे हा प्रकार असतो. म्हणजे पतसंस्था असेल, बँक असेल, शाळा असेल, तिथं क्लेरिकल असेल, काही इथं जा तिथं जा आणि चिकटल्यानंतर मग परत त्याचं लग्नाचं सुरू होतं. मुलींच्या बाबतीत तर ग्रॅज्युएशन झालं की करिअर न करता लग्नाकडेच विशेष ओढा असतो आणि असं ते पुढं त्याला कुटुंबाकडून पण म्हणावं तसा पाठिंबा मिळत नाही. कारण तो ज्यावेळी ग्रॅज्युएट होतो तर त्यावेळेस म्हणजे पूर्वीच्या काळची गोष्ट आहे की तो कुटुंबावर आर्थिक पाठिंब्यासाठी अवलंबून असायचा. आता शासनाच्या विविध योजना आहेत त्यामुळं तो स्वतः बँकेकडे जाऊन कर्ज प्रकरण करून आपण स्वतःच्या पायावर तो उभा राहू शकतो. की जसं आपण म्हणतात की एक मजेशीर किस्सा मी मध्ये वाचला पेपरमध्ये की एक जोक आला होता तो. तर त्यामध्ये एका युरोपियन माणसाला विचारतात की तू काय करतोस तर तो म्हणतो आय एम रनिंग माय ओन बिझनेस. त्यानंतर आउटसाइडरला विचारतात तुम भैया क्या करते हो तो म्हणतो भैया बोलताय मैं अपना धंदा चलाता हूँ. तर ज्यावेळी आपल्या माणसाला विचारतात अरे हा काय करतो तर शेजारी लगेच पटकन उत्तर देतो तो बोलायचं अरे हा तर धंद्यात पडलाय. तर हे जी मराठी मानसिकता आहे की युरोपियन म्हणतो मी पळवतो धंदा, दुसरा म्हणतो मी चालवतो आणि आपण पडतोय, उभं राहायच्या आधीच पडतोय. तर ही मानसिकता कुठेतरी बदलायला पाहिजे. म्हणजे घरच्यांनी बदलायला पाहिजे, समाजानं बदलायला पाहिजे आणि त्या व्यक्तीनं पण बदलायला पाहिजे की जेणेकरून तो भविष्यात खूप चांगलं त्याचं उद्योगामध्ये उज्ज्वल भवितव्य आहे. बरोबर, नक्कीच. समजा खरं तर उद्योग उभारणीचं ठरवलं, मनात आणलं की आपण उद्योग करावा,
पण प्रश्न असा पडतो की नेमका कुठला उद्योग करावा, कुठला फायदेशीर ठरेल आणि तो दीर्घकाळ आपल्याला त्यातून आउटपुट देत राहील, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. तर मग या निमित्तानं काय सांगाल की कुठले कुठले उद्योग आहेत, प्रकार काय आहेत त्यांचे, आणि त्या दृष्टीनं कसं बघता येईल त्याकडे? आता यामध्ये आपण उद्योग कुठले कुठले असं म्हणलं किंवा प्रकार जर म्हणलं तर आमचा जो MSME ॲक्ट आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस 2006चा जो कायदा आहे, ॲक्ट आहे, त्याच्याप्रमाणे आमच्याकडे 2 प्रकारचेच उद्योग आहेत. एकतर एक सेवा उद्योग आहे, सर्व्हिस ॲक्टिव्हिटी, आणि दुसरा म्हणजे उत्पादन उद्योग, ज्याला आपण प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी म्हणतो, मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी म्हणतो. तर आता ह्या सेवा व्यवसायामध्ये कुठले व्यवसाय येतात, तर ज्या उद्योगामध्ये आपण लोकांना सेवा पुरवतो, तर अशा जे काही उद्योग असतात त्याला आपण सेवा उद्योग म्हणतो. साधारणतः 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिकचं गॅरेज असेल, किंवा तुमचा नेट कॅफे असेल, किंवा आटा चक्की असेल, किंवा तुमचं प्लंबिंग फिटिंगचे सर्व्हिसेस असतील, किंवा पॅथॉलॉजिकल लॅब असेल, म्हणजे थोडक्यात जिथून तुम्ही लोकांना सर्व्हिसेस देता, सेवा पुरवता, तर असे सगळे व्यवसाय सेवा व्यवसायात येतात. आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे तुमचं अन्न प्रक्रिया असेल, तुम्ही काही फूड प्रोसेसिंग करत असाल, आता इथं कोकणात कॅश्यू प्रोसेसिंग, मँगो पल्प हे करतात, फिशिंगचं आहे, कॅनिंग वगैरे, किंवा ॲग्रिकल्चरल प्रोसेसिंग असेल, गारमेंट असेल तुमचं, त्यानंतर केमिकल्स असतील, प्लॅस्टिक असेल, फार्मा सेक्टर असेल, ॲटो कॉम्पोनंट्स तयार करत असाल, इंजिनिअरिंग सेक्टर असेल, म्हणजे यातलं तुम्ही जर काही एखादा कॉम्पोनंट किंवा एखादं मॅन्युफॅक्चरिंग असेल तर ते आपण उत्पादन क्षेत्रामध्ये त्याला इन्क्लूड करतो. तर आता थोडक्यात हे कुठला सुरू करावा किंवा कुठला उद्योग निवडावा, तर याच्यासाठी आपल्याला स्वतःला स्वॉट ॲनालिसिस करणं थोडंसं गरजेचं आहे. स्वॉट ॲनालिसिस म्हणजे की येसमध्ये पहिल्यांदा स्ट्रेंथ्स येतात, ज्याला उद्योग सुरू करायच्या त्याच्या स्ट्रेंथ्स काय आहेत. तर स्ट्रेंथ्समध्ये आपण असं म्हणू शकतो की त्याला अनुभव कुठल्या क्षेत्रातला आहे, किंवा त्या स्वॉटमध्ये आणखीन त्याच्या मालकीची किंवा कुठली आणखीन जागा कुठली आहे, किंवा त्याच्या इथे स्किल्ड आसपास लेबर कुठे आहे का, मनुष्यबळ, त्यानंतर त्याला कच्चा माल तिथून कुठून जवळ मिळणार आहे का. तर हे जे स्ट्रेंथ्स आहेत तर हे त्यांना आधी कॅल्क्युलेट केले पाहिजेत. उद्योग सुरू करायच्या आधी विचार कराल की हे आपल्याला कुठून मिळणार आहेत, काय मिळणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्वॉटमधला W म्हणजे विकनेसेस. तर काही जणांना म्हणजे टेक्निकल नॉलेज नसतं, तर टेक्निकल नॉलेज नसेल आणि तो एखादा टेक्निकल उद्योग करायला गेला तर त्याला ते हायर करावं लागेल कुणाकडून तरी. म्हणजे तुम्हाला काही येत नाही, किंवा एखाद्याला खूप चांगलं मार्केटिंग स्किल असेल आणि एखाद्याला अजिबातच बोलता येत नसेल, तर तो त्याचा विकनेस आहे की तो त्याचं मार्केटिंग करू शकत नाही. अशावेळी तो चांगला एखादा बोलणारा त्याचा मित्र पार्टनर घेऊन तो उद्योग पुढं नेऊ शकतो. त्यानंतर स्वॉटमधला पुढचा O आहे अपॉर्च्युनिटीज. अपॉर्च्युनिटीज हा खूप महत्त्वाचा उद्योग निवड प्रक्रियेमधला घटक आहे की उद्योग निवडत असताना मार्केट अपॉर्च्युनिटीज काय आहेत. कारण या सगळ्यामध्ये कसं आहे की तुम्ही जागा आहे, मनुष्यबळ घेऊ शकता, त्यानंतर आमच्या शासनाच्या विविध योजनांच्या तर्फे भांडवल निर्मिती करू शकता, उभारू शकता. पण हे सगळं करून जर त्याला मार्केटच नसेल त्याच्या प्रोडक्टला किंवा त्याच्या सेवा जो देणार आहे त्याला, तर मग हे सगळं त्याचं प्रॉफिटचं गणित आहे ते शून्यावर येऊन ठेपतं. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपॉर्च्युनिटीज कुठल्या याच्यासाठी आहेत मार्केटमध्ये, तर ते शोधून काढणं खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणजे आज कुठल्या प्रोडक्टला किंवा कुठल्या सर्व्हिसला डिमांड आहे. तर पूर्वी नेट कॅफे नसायचे किंवा प्रत्येक कुठे जायचं, तर आज तसं नेट कॅफे खूप युजर फ्रेंडली झालेलं आहे, म्हणजे कुणीही जातो आणि सर्फिंग करून येतो. तर ही आज काळाची गरज बनलेली आहे की नेट कॅफे हे खूप चांगलं एक माध्यम आहे. तर अशा टाईपचे अपॉर्च्युनिटीज म्हणजे थोडक्यात मार्केटमध्ये काय लागणार आहे. आता जसं कोविडची आपली आता सिच्युएशन होती, पॅन्डेमिक होतं गेल्या 2 वर्षी, तर त्यावेळी मास्कचं प्रोडक्शन खूप वाढलं. तर त्यावेळेस पूर्वी हे नव्हतं, तर ही एक अपॉर्च्युनिटी होती लोकांच्यासाठी की जे गारमेंट सेक्टर होते किंवा बाकीचे सेक्टर होते तर त्यांचं काही अर्जन्सीमध्ये कुठलंच मार्केटिंग झालं नाही. पण अशा टाईपच्या टायमिंग ॲक्टिव्हिटीज ज्यांनी केल्या तर त्यांना खूप मोठं मार्केट मिळालं आणि त्यांचं प्रॉफिटमध्ये गेला. तर थोडक्यात की ह्या ज्या अपॉर्च्युनिटीज असतात मार्केटमधल्या तर त्या तुम्हाला ग्रॅब करता आल्या पाहिजेत. आता एक मस्तपैकी उदाहरण सांगते, म्हणजे एक गारमेंट सेक्टरमधलं आपण बघितलं तर गारमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला असं कुणी सांगितलं असतं 4 वर्षापूर्वी की दिवाळीच्या वेळेस बाबा याने फाटकी पॅन्ट आणली, तर आपण सगळे हसलो असतो त्याला की. पण आज तुम्ही जर बघितलं तर आज खरोखरी ती एक फॅशन आलेली आहे आणि सणासुदीला सुद्धा आपण त्या शोरूममध्ये AC शोरूममध्ये जाऊन 2-3 हजार रुपये देऊन मांडीवर गुडघ्यावर फाटलेली पॅन्ट घेऊन येतो. म्हणजे भविष्यात असं काही होईल असं पूर्वीच्या कुणाला 4 वर्षापूर्वी जरी आपल्याला सांगितलं असतं तरी ते कळलं नसतं. तर ही एक अपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे समाजाला आज काय पाहिजे आणि तुम्ही एखादी चूक फॅशनमधली ही कन्व्हर्ट कशी केली अपॉर्च्युनिटीमध्ये, ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे हे असं. तर अशा प्रकारचे बरेचसे म्हणजे हे आहेत की थोडक्यात तुम्हाला लोकांना आज काय पाहिजे, समाजाला काय पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे हे म्हणजे ओळखणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे अपॉर्च्युनिटीजमध्ये येतं. आणि पुढचा T आहे तो थ्रेट. आता थ्रेट म्हणजे काय, तर आपण एखादा बिझनेस करत असतो तर त्यावेळेस त्यामध्ये काय थ्रेट आहेत.
तर याच्यामध्ये मला असं वाटतं की एक स्वामी विवेकानंद असं म्हणायचे की तुम्ही विचार करत असताना निगेटिव्ह विचार करा आणि ॲक्शन करत असताना पॉझिटिव्ह ॲक्शन करा. म्हणजे डू पॉझिटिव्हली अँड थिंक निगेटिव्हली. आता थिंक निगेटिव्हली का, तर तुम्ही एखादा बिझनेस करायला सुरुवात करणार असतं तर त्यावेळेस मग मी इथं तयार करेन, मग इथं विकेन, मला एवढा प्रॉफिट होईल, मग मी गाडी घेईन, मग बंगला घेईन. हे गेरीलाल की हसीने सपने जे आपण विचार करतो हे चांगलं आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग, नॉट बॅड. पण बरोबरच तुमचा ॲक्शन प्लॅन बी पण तयार पाहिजे की समजा यातून मला काही जर बायबॅक बसला तर मी काय करेन. म्हणजे हे थोडक्यात थ्रेट्समध्ये येतं. म्हणजे काय की समजा मला कर्ज नाही मिळालं तर मी दुसऱ्या ठिकाणी कुठलं दुसरं प्रोडक्ट करेन, किंवा ह्या प्रोडक्ट नाही खपलं तर दुसरं कुठला प्लॅन असेल माझा. ही लोक आज नाही आली नोकरीला तर दुसरे कामगार मी कुठून शोधणार आहे. तर हा तुमचा ॲक्शन प्लॅन बी जो आहे तो तयार पाहिजे. आता थ्रेटमध्ये या कसं आहे की आता एखादा गारमेंट सेक्टरमध्ये गेलाय, एखादा फूड प्रोसेसिंग सेक्टरमध्ये गेलाय. आता गारमेंट सेक्टर आणि फूड प्रोसेसिंग सेक्टर याची कम्पेअर केली तर फूड प्रोसेसिंगला असा थ्रेट आहे की समजा तुम्ही तयार केलेला आहे, काय जॅम जेलीज तयार केलेले आहेत आणि भले त्याला 6 महिने मार्केट नाही मिळालं तर ते पेरिशेबल असल्यामुळं आपल्या इकडे कोकणामध्ये सुद्धा मँगो असेल, हे असेल, पेरिशेबल असतं ते. आणि गारमेंटचं पेरिशेबल नसतं. म्हणजे ते 6 महिने जरी पडून राहिले तुमचे जे काही हे आहेत प्रोडक्ट्स आहेत तरी त्याला काही हे होत नाही. तर हे सुद्धा थोडंसं उद्योजकांनी विचार केला पाहिजे की आपण काय करू शकतो. म्हणजे थोडक्यात मी आता जे सांगितलं ते सॉर्ट अनालिसिस वरून तो ठरवू शकतो की आपण उद्योग कसा निवडायचा आहे आणि हे सगळं त्यानं बघितलं पाहिजे. बरोबर. मॅडम खूप चांगली माहिती सांगितली उद्योग कसा निवडावा या संदर्भामध्ये. आता अजून एक मगाशी आपल्या बोलण्यात विषय असा आला की भांडवल उभारण्यासाठी शासनाच्या काही योजना आहेत, तर त्या संदर्भात विस्तारानं काय सांगता? आता यामध्ये आपण जर विचार केला उद्योग निर्मिती करत असताना किंवा उद्योग सुरू करत असताना आपण सगळ्याची जुळवाजुळव करू शकतो. पण भांडवल म्हणलं की थोडक्यात आपण मराठीमध्ये म्हणतो की सगळ्याचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. तर ते खूप अगदी रास्त आहे. जे या प्रक्रियेतून गेलेले आहेत जे उद्योजक आहेत आता, तर त्यांना ह्याचं खूप महत्त्व माहिती आहे. तरी शासनाने म्हणजे गेल्या पूर्वी खूप अशी अवस्था असायची की बँक कर्ज देत नाही किंवा शासनाचं काही, पण आता गेल्या ह्या 8-10 वर्षामध्ये परिस्थिती बदललेली आहे. शासनाने खूप साऱ्या म्हणजे अनुदानाच्या योजना, कर्जाच्या योजना सुरू केलेल्या आहेत की जेणेकरून तो जो कोणी उमेदवार आहे तर तो म्हणजे उमेदीनं एखादा उद्योग त्यानं सुरू केला तर तो सगळ्याकडून त्याला सपोर्ट मिळतो आणि तो उद्योग तो सक्सेसफुल करू शकतो. तर आता याच्यामध्ये आमच्याकडे सुरुवातीपासून एक पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना होती, त्यानंतर सुधारित बीज भांडवल योजना होती शासनाची, त्यानंतर छोट्या छोट्या उद्योजकांसाठी जिल्हा उद्योग केंद्र आम्ही 1 ते 2 लाखापर्यंत द्यायचो, जे छोटे 12 बलुतेदार आहेत की जे काही उत्पादनं किंवा हे लागतात अवजारं त्यांना, तर अशांच्यासाठी. तर हे सगळं सोडून 2019मध्ये एक आपल्याकडं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक खूप महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं सुरू केलेली आहे. जे पंतप्रधान ही सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, केंद्र सरकारची, पण त्याच धर्तीवर राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची 3 वर्षापूर्वी सुरुवात केलेली आहे. तर ही जर योजना बघितली तर मुख्यमंत्री रोजगार योजने इतकी सुप्रीम योजना आज कुठल्याही शासनाच्या कुठल्याही विभागाकडे नाही की ज्या योजनेतून ते उद्योजक उभा करू शकतील. आता या योजनेचं जर आपण बघायचं म्हणलं तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना याचे थोडेसे डिटेल सांगते तुम्हाला की ही जी योजना आहे ही योजना राज्यातील सगळे युवक युवती आहेत जे की त्यांना क्रिएटिव्हिटी ज्यांच्याकडे आहे तर त्यांनी उद्योग सुरू करून त्यांच्या पायावर उभं राहावं, तर यासाठी ही योजना आहे. तर याच्यामध्ये जी अहर्ता आहे म्हणजे वयाची अहर्ता साधारणतः 18 ते 45 वयोगटातील युवांना ही कर्ज योजना लागू होते. 18 ते 45 वय आहे. त्यानंतर जे काही विशेष प्रवर्ग आहे म्हणजे महिला असतील किंवा अनुसूचित जाती जमातीतले असतील, अपंग असतील, माजी सैनिक असतील, तर यांना वयोमर्यादा 5 वर्षांनी शिथिल केलेली आहे. थोडंसं जास्त त्यांना वयोमध्ये 50 वर्षापर्यंत दिली आहे. त्यानंतर याच्यामध्ये मगाशी जे मी उद्योगाचे प्रकार सांगितले म्हणजे सेवा उद्योग आणि उत्पादन व्यवसाय, तर ह्या सेवा उद्योगाला उत्पादन व्यवसायापेक्षा कमी मशिनरी वगैरे लागते किंवा त्याचे जे इक्विपमेंट्स असतात ते कमी हे असतात सेवा व्यवसायाचे. तर त्याच्यासाठी म्हणून त्यांना 10 लाखापर्यंतची मर्यादा आहे. आणि जो मॅन्युफॅक्चरर आहे किंवा उत्पादन व्यवसाय ज्याचा आहे तर त्याला अगदी 50 लाखापर्यंत इतकं प्रकल्प किमतीपर्यंत आपण त्याला कर्ज आणि त्याच्यावरचं अनुदान देऊ शकतो. अच्छा. तर हे जे कर्ज आपण देत असतो तर हे तुमचा उद्योजक कुठल्याही प्रवर्गातला असो म्हणजे कुठल्याही प्रकारची कंपनी त्याला सुरू करायची असेल म्हणजे तो प्रोप्रायटर असेल, वैयक्तिक मालकीचा असेल किंवा भागीदारीमधला असेल, पार्टनरशिपमधला असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल किंवा हे जे बचत गट आहेत मान्यता प्राप्त, तर ह्या बचत गटांना सुद्धा आपण ह्या योजनेतून कर्ज देऊ शकतो. आता ह्या योजनेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला जे अनुदान मिळतं हे 15 ते 35% एवढं म्हणजे भरघोस अनुदान शासनानं
दिलेलं आहे या योजनेमध्ये. तर आता जे शहरी भागातले पुरुष उमेदवार आहेत तर ह्यांना साधारणतः 15% अनुदान आहे. ग्रामीण भागातले आहेत जनरल कॅटेगरीमधले त्यांना 25% आहे. म्हणजे ग्रामीण भागाला 10% जास्त अनुदान दिलेलं आहे शासनानं, का तर ग्रामीण भागामध्ये उद्योग व्यवसायांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून. त्यानंतर मी मगाशी सांगितलं की जो आपला विशेष प्रवर्ग आहे म्हणजे महिला त्यामध्ये येतात आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमाती येतात, अपंग आणि माजी सैनिक. तर हे जे कॅटेगरी आहेत तर ह्यांना शासनानं शहरी विभागासाठी 25% आणि ग्रामीण विभागासाठी 35% इतकी अनुदान सबसिडी देऊ केलेली आहे. म्हणजे आपण तसं जर बघायला गेलं तर यामध्ये अनुदानाचा वाटा 15 ते 35% आहे. त्याची स्वतःची गुंतवणूक जी असेल ती 5 ते 10% आहे. म्हणजे जनरल उमेदवार सर्वसाधारण असेल तर त्यासाठी 10% आहे आणि आता जो विशेष प्रवर्ग सांगितला तर याच्यासाठी 5% आहे. म्हणजे जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः 35% अनुदान आणि 5 ते 10% त्याची स्वगुंतवणूक म्हणजे जवळपास 30 ते 40% जी रक्कम आहे ही बँकेकडे म्हणजे वित्तीय संस्थेकडे कर्ज द्यायच्या आधीच ती जमा होते. म्हणजे तर ते हे जे कर्ज दिल्यानंतर एवढी सगळी रक्कम बँकेकडे असते तर त्यामुळे बँक म्हणजे अगदी कर्ज द्यायला बँकेला काहीच हरकत नाही अशा सगळ्या नवीन उद्योजक जे सुरू करणार आहेत उद्योग त्यांना. आणि याच्यामध्ये अजून एक आहे की एक CGT MSC म्हणून एक नॉर्म आहे म्हणजे क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट नावाची एक शासनाची योजना आहे. तर याच्यामध्ये शासनानं वित्तीय संस्थांना हमी देऊ केलेली आहे की इन केस ऑफ जर एखादा उद्योजक डिफॉल्टर ठरला म्हणजे त्याला नाही पुढं हे करता आलं तर शासन ते जे काही इंटरेस्ट असेल तर ते त्या वित्तीय संस्थेला पेड करण्या इतपतचं जे आहे ते एवढी सुद्धा सुविधा शासनाने देऊ केलेली आहे. तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही खूप महत्वाकांक्षी योजना आहे. आता याच्यामध्ये बँकांचा किंवा वित्तीय संस्था जो आहे ना तो सहभाग ह्यामध्ये कसा आहे? ॲक्च्युली आता कसं आहे की ह्या ज्या सगळ्या योजना राबवतो तर ह्या सगळ्या योजनामध्ये शासनाचा रोल कुठे येतो की तुम्ही कॅन्डिडेट आयडेंटिफाय करणे, त्यानंतर त्यांच्याकडून ऑनलाईन ॲप्लिकेशन भरून घेणे, ॲप्लिकेशन भरल्यानंतर त्या अर्जांची कागदपत्रांची स्क्रुटिनी करणे, एखादं कागदपत्र राहिलं असेल तर ते मागून घेऊन त्याचं अपलोड करणे आणि हे सगळे प्रपोजल जे असतात म्हणजे पोर्टलवर जे जमा झालेले आहेत. आता सुदैवानं हे पोर्टल्स तयार झालेले आहेत त्यामुळं म्हणजे मॅन्युअल इंटरफरन्स काही नाही आहे. म्हणजे त्या लोकांना आपल्या कार्यालयात यावं लागत नाही किंवा कुठल्याच प्रकारचं थोडक्यात हे खूप फास्ट आणि लालफितीत न अडकण्यासारखी पटकन होण्यासारखी या अर्जाची प्रोसेस आहे. आणि हे मग आम्ही काय करतो की पोर्टलवर जेवढे अर्ज जमा झालेले असतील तर साधारणतः आपण महिन्यातून एकदा टास्क फोर्स कमिटी आहे आपली जिल्हा कार्यबल समिती आहे माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यामध्ये समाज कल्याण असेल, बँकर्स असतील, महिला आर्थिक विकास महामंडळ आहे तर असे सदस्य आहेत वेगवेगळे. तर त्यांची जी काही सूचना असेल त्यांचे जे काही सुचवलेले असतील तर त्याप्रमाणे आपण कार्यवाही करून हे सगळे अर्ज त्या कमिटी पुढे ठेवतो आणि त्यानंतर त्या बँकेला पण फॉरवर्ड करतो. आणि मग बँक त्या प्रकरणांचं जे काही असेल तर ते त्याचं सिबिल स्कोअर असेल त्या कॅन्डिडेटचा तो चेक करून किंवा बँकेला अजून काही प्रकल्प अहवाल डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मग ते त्या कॅन्डिडेटकडून मागून घेऊन त्याची मुलाखत घेऊन बँक त्याला ते कर्ज देत असते. आता त्याचबरोबर कर्जफेडीच्या संदर्भामध्ये लॉक इन पिरियड असा एक आहे. बरोबर. तर त्या लॉक इन पिरियड विषयी काय सांगते? त्याला आपण साधारणतः बँकेच्या याच्यामध्ये मॉनिटरिंग पिरियड असं म्हणतो. तर हे शासनाने कशासाठी दिलेलं आहे तर ज्यावेळी तो एखादा नवीन व्यवसाय सुरू करतो तर ऑफकोर्स त्याला लगेच दुसऱ्या दिवशी मार्केट भेटत नाही किंवा तो पहिल्याच महिन्यापासून प्रॉफिट मेकिंग सुरू करत नाही. साधारणतः त्याला सेटल व्हायला किंवा त्याचं सगळं हे व्हायला स्थिरस्थावर व्हायला 2-3 महिने जातात. तर त्यासाठी हा शासनाने पिरियड देऊ केलेला आहे की पहिले 6 महिने त्याला कुठलाच हप्ता घ्यायचा नाही त्याच्याकडून, ना प्रिन्सिपलचा म्हणजे ना मुदलाचा ना व्याजाचा. आणि त्याच्यानंतर मग हप्ते सुरू करायचे की जेणेकरून तो सस्टेन होतो 6 महिन्यामध्ये आणखीन मग तो कर्जाची परतफेड व्यवस्थित करतो. आता याच्यामध्ये कर्जफेडीला सुद्धा शासनाने 7 वर्ष एवढा दीर्घ कालावधी देऊ केलेला आहे. म्हणजे त्याच्या आधी सुद्धा जर त्याला प्रॉफिट झाला तर तो सगळं कर्ज नील करू शकतो. पण साधारणतः 7 वर्ष ही कालावधी खूप चांगली आहे की ज्यामध्ये तो हे सगळं कर्ज नील करू शकतो. आणि नंतर मग ही शासनानं जी देऊ केलेली सबसिडी आहे तर ही सबसिडी त्याला लगेच शासन देत नाही. कारण शासनाचा उद्देश काय असतो की त्यानं ज्या उद्देशानं तो व्यवसाय सुरू केलेला आहे तर तो व्यवसाय त्याने ते पुढं अखंड सुरू ठेवला पाहिजे. सगळ्यांचंच मानसिकता नाही पण काही लोकांची मानसिकता अशी पण असते की सबसिडीसाठी कर्ज प्रकरण करायचं म्हणजे हे असं पण काही लोक असतात. शासनाचा उद्देश काय असतो की ही जी काही स्वयंरोजगाराच्या संधी आहेत ह्या पुढे तशाच सुरू राहाव्यात. तर या दृष्टिकोनातून शासन तुम्हाला एवढी मोठी भरघोस सबसिडी देत असतं.
आणि त्याच्यानंतर साधारणतः 3 वर्ष तुमचा हा व्यवसाय चालला पाहिजे आणि त्याच्यानंतर ही जी सबसिडी आहे तर ही सबसिडी मग तुम्हाला बक्षीस स्वरूपात देऊ केली जाते. तर ही अशी प्रोसिजर आहे आपली म्हणजे सबसिडीची आणि जमा होण्याची, की जेणेकरून ही तुमची जी कर्जाची योजना आहे म्हणजे परिपूर्णरित्या तुम्हाला उपयोगी ठरू शकते. कुलकर्णी मॅडम, आपण असं बोललात की ही जी सगळी प्रोसेस आहे ही ऑनलाईन आहे आणि पोर्टल आहे आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज आणखीन इतर कागदपत्र द्यायची असतात. तर ते पोर्टल आहे, ते पोर्टल नेमकं कुठलं आहे त्याचा जरा उल्लेख झाला तर बरं होईल. पोर्टल हे साधारणतः CMEGP संकेतस्थळ असं आपण गुगलला टाकलं तरी सुद्धा चालेल किंवा महा-CMEGP.gov.in नावाचं पोर्टल आहे. म्हणजे CMEGP.gov.in एवढं जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला ते पोर्टल येऊन जातं. बरोबर. तर त्या पोर्टलमध्ये इंडिव्हिज्युअल ॲप्लिकेशन असं एक आहे, तर त्यामधून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि ॲप्लिकेशन करायच्या आधी तुम्ही ते पोर्टल ओपन करून बघा. त्यामध्ये कुठले कुठले फील्ड्स आहेत किंवा तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स अटॅच करायचे आहेत, कुठले अपलोड करायचे आहेत, तर हे पहिल्यांदा यादी करून कागदावर लिहून घ्या. त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, आता तसं बघायला गेलं तर पूर्वीच्या याच्याप्रमाणे आता सध्या ह्या योजनेला तर बिलकुल कागदपत्र जास्त द्यायला लागत नाहीत. फक्त साधारणतः पासपोर्ट साईजचा फोटो असेल, तुमचा आधार कार्ड असेल, त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट असेल म्हणजे तुमच्या वयासाठी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, त्यानंतर एक अंडरटेकिंग असतं आमचं आणि एक प्रोजेक्ट रिपोर्ट छोटासा. तर हे साधारणतः 5-6 डॉक्युमेंट आहेत की जी तुम्हाला तिथे अपलोड करावी लागतात आणि तो स्वतः कॅन्डिडेट पण हे तयार करू शकतो. म्हणजे त्यात कुणाला मध्यस्थाला मध्ये घ्यायची अशी गरज काही नाही आहे आणि स्पेशली त्याच्यासाठी म्हणजे अर्ज भरून घेण्यासाठी सुद्धा आम्ही DIC मध्ये एक स्पेशल सेल ओपन केलेला आहे. म्हणजे आम्ही जे इच्छुक लोक आहेत तर त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राला जर संपर्क साधला तर आम्ही त्यांचे हे जे काही डॉक्युमेंट्स घेऊन आले असतील तर त्यांचा अर्ज आम्ही फ्रीली तो भरून घेतो. की जो बाहेर नेट कॅफेमध्ये तुम्हाला लोक 500-1000 काही सांगतात तर त्याच्याकडे न जाता तुम्ही जिल्हा उद्योग केंद्राकडे संपर्क साधला तर आम्ही त्यांचे अर्ज पण भरून घेतो आणि सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करून सगळी प्रोसिजर व्यवस्थित बरोबर. पूर्ण त्याशिवाय घेतो. आणखीन कुठली अशी काही कागदपत्र आहेत का की तो जोडू शकतो, म्हणजे विशेषतः जातीचं प्रमाणपत्र असेल किंवा प्रशिक्षणाच्या संदर्भातलं काही असेल? हो, साधारणतः कसं आहे की आता जनरल कॅटेगरीला जातीचा दाखला जोडला नाही तरी चालू शकतो, म्हणजे जोडायचंच नाहीये. पण जर तो उमेदवार विशेष प्रवर्गाचा लाभ घेत असेल, म्हणजे मी आता सांगितलं अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, अपंग असेल, माजी सैनिक असेल, तर त्याच्याशी संबंधित त्याला तो दाखला तिथे अपलोड करावा लागेल. की तो जात प्रवर्गाचा असेल किंवा अपंगत्व त्याचं काही असेल तर त्या बाबतीतले कागदपत्र जास्तीचे त्याला जोडावे लागतील. आणि या सगळ्या नवउद्योजकांना आपण म्हणूया, ह्यांना काही प्रशिक्षणाची सोय आहे का ह्या योजनेमध्ये? हो आहे. आता याच्यामध्ये प्रोसिजर अशी आहे की हे प्रकरण मागाशी मी सांगितल्याप्रमाणे बँकेला जातं. बँकेनं हे कर्ज प्रकरण मंजूर केल्यानंतर आम्ही साधारणतः त्या उमेदवाराला ट्रेनिंग देत असतो. आता हे जे ट्रेनिंग आहे हे आमच्याकडून 2 संस्थांच्या मार्फत दिलं जातं. एक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आहे, शासनाचाच एक भाग आहे तो, त्या संस्थेमार्फत, आणि मिटकॉन नावाची संस्था आहे. तर या 2 संस्था आपल्या या नवीन उद्योजकांना ट्रेनिंग देत असतात. पूर्वी हे दिवसभर ट्रेनिंग असायचं पण कोविडच्या काळात हे आपण ऑनलाईन केलं होतं. आता ते रेसिडेन्शियल करायचं असं पण चाललेलं आहे. तर या ट्रेनिंगमध्ये नॉर्मली त्या सगळ्या उद्योजकांना भविष्यात त्यांना उद्योग चालवत असताना जे काही अडचणी येतील किंवा येऊ नयेत यासाठी आपण ते ट्रेनिंग देतो. म्हणजे थोडक्यात मार्केटिंग कसं करायचं किंवा बँकेचे व्यवहार कसे करायचे किंवा तुमचं जे काही क्वालिटी ॲश्युरन्स असेल किंवा क्वालिटी कशी मेंटेन करायची किंवा अशा प्रकारचे जे गाईडलाईन्स असतात की त्यांना ते भविष्यात उपयोगी ठरतील मार्केटिंगसाठी वगैरे. तर अशा प्रकारचं त्यांचं एंटरप्रेन्युअल डेव्हलपमेंट ट्रेनिंग असतं. म्हणजे सर्व्हिस ॲक्टिव्हिटी असेल तर ते 8 दिवसाचं असतं आणि मॅन्युफॅक्चरिंग असं ॲक्टिव्हिटी असेल तर ते आपण जास्त दिवसाचं देतो की जेणेकरून त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर उद्योग असतो त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये, तर त्यांना त्याप्रमाणे जास्त दिवसाचं ट्रेनिंग आपण देतो. मॅडम, आपल्या बोलण्यात असं आलं की CMEGP ह्या स्कीम खाली आपण हे सगळं करतो आहोत. तर हे नुसतं जरी टाईप केलं गुगलला तरी सुद्धा ह्या योजनेविषयी लोकांना माहिती होऊ शकते, बरोबर. अर्ज वगैरे सगळे उपलब्ध होऊ शकतात. तरी आपण एक दिलासा असाही दिला की जरी कोणाला काही अडचणी आल्या तर ते थेट तुमच्या कार्यालयात येऊ शकतात, तिथेही तुम्ही ती व्यवस्था ठेवलेली आहे. तर या निमित्तानं तुमच्या कार्यालयाचा पत्ता, फोन नंबर कसं सांगता येईल? आता महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी, BSNL टेलिफोन केंद्रासमोर जेल रोड हे आमचा ॲड्रेस आहे. म्हणजे जे SP ऑफिस आहे, DSP ऑफिस, तिथून वर आल्यानंतर आमचं जिल्हा उद्योग केंद्र आहे आणि ते अगदी म्हणजे बोर्डिंग रोडला आहे, जवळ आहे, अगदी हार्ट ऑफ द सिटी आहे. तर त्यामुळे तिथं आपण येऊ शकतो. आमचा टेलिफोन नंबर आहे 02352, हा STD कोड आहे, आणि 222254 हा आमचा दूरध्वनी क्रमांक आहे. आणि मला असं वाटतं की कार्यालयीन दिवशी, कार्यालयीन वेळेतच ही सेवा उपलब्ध असते. हो, कार्यालयीन वेळेतच ही सेवा उपलब्ध आहे. म्हणजे अगदी राईट फ्रॉम 9:15 वाजल्यापासून 6:30 वाजेपर्यंत तुम्ही कधीही आलात तरी तुम्हाला हा अर्ज आम्ही भरून देऊ शकतो. किंवा तुमच्या बाकी अर्ज भरताना काही अडीअडचणी असतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर हे सुद्धा आपण त्याचं निराकरण करू शकतो. किंवा तुमचा अर्ज बँकेला गेल्यानंतर एखादं काही राहिलं असेल किंवा काही, तर हे तुम्ही म्हणजे आमच्याकडे येऊन विचारू शकता. किंवा ह्या CMEGP बरोबर शासनाच्या
अजूनही बहुत साऱ्या योजना आहेत. तर त्या योजना पण आपण त्याची माहिती करून घेऊ शकता. म्हणजे स्पेशल आपले ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत. म्हणजे स्किल डेव्हलपमेंटसाठी साधारणतः आपण महिना दीड महिन्याचे ट्रेनिंग प्रोग्राम पण घेतो. तर हे आहेत, बाकीच्या कर्जाच्या योजना आहेत, बाकीच्या अजून खूप साऱ्या योजना आहेत. तर त्याची पण माहिती आपण घेऊ शकता. निश्चितपणाने. मॅडम, आज आपली ही मुलाखत ऐकल्यानंतर कोकणातले जे तरुण मुलं आहेत, तरुण मुली आहेत, त्यांना देखील नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आपण स्वतःचा एखादा उद्योग उभारूया असं साहजिकच वाटेल. आणि असं मला वाटतं की या निमित्तानं तुम्ही ह्या सगळ्या इच्छुकांना काय सांगाल? सगळ्या इच्छुकांना मी मगाशी जे काही सांगितलं, तर हे जे तुमचं ह्या वयातलं म्हणजे युवा एक आतलं जी स्पंदन असतात तुमची, की जे सांगत असतात तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे, काहीतरी माझं आहे, तर हे खूप शासनाने त्यांना हँडहोल्डिंग दिलेलं आहे आत्ता. तर स्वतःचा विकास करताना समाजाचा विकास करणं आणि समाजाचा विकास करत असताना पर्यायानं राष्ट्राचा पण विकास होत असतो. तर हे सगळं साध्य करत असताना एक आत्मिक समाधान पण मिळतं की हे माझं आहे. तर हे सगळं करत असताना म्हणजे शासनाच्या ह्या योजनांचा त्यांनी खूप म्हणजे परिपूर्ण फायदा घ्यावा, की जेणेकरून शासनाने आज या योजना सुरू केलेल्या आहेत. तर ह्या योजना नुसत्याच म्हणजे स्वतःपुरत्या मर्यादित न ठेवता आपले जे काही मित्रमैत्रिणी नातेवाईक असतील तर त्यांनासुद्धा या योजना सांगाव्यात, की जेणेकरून म्हणजे या सगळ्या योजनांचा समाजाला यांना फायदा होऊ शकेल आणि स्वतःची प्रगती ते साध्य करून घेऊ शकतील. कुलकर्णी मॅडम, आज आपण येऊन एकूणच जिल्हा उद्योग केंद्राचं कार्याचं स्वरूप आणि नवीन उद्योजक तयार होण्यासाठी, स्वयंरोजगार करण्यासाठी एक चांगलं तुम्ही प्रेरक अशी एक मुलाखत दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की याचा निश्चितपणानं आमच्या श्रोत्यांना उपयोग होईल. आणि श्रोत्यांना आपण या निमित्तानं असंही सांगूया की इथूनही पुढं आपण शासनाच्या, केंद्र शासनाच्या असतील, राज्य शासनाच्या असतील, उद्योग उभारणीच्या संदर्भात ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याची माहिती आपल्यापर्यंत नक्की घेऊन येऊ. मॅडम, आपण आलात आणि या संदर्भात विस्तृत माहिती दिलीत, याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद. आत्ता आपण ऐकत होतात CMEGP अर्थात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना याविषयी जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरीच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांची श्रीनिवास जरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत. संकलन केलं होतं रश्मी वैशंपायन यांनी. ही निर्मिती होती आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची.